on stage, Divesh! धन्यवाद. माझ्या स्वागताला ज्या काही 4-5 टाळ्या तुम्ही वाजवलात, बरोबर. चला, टाळ्यांचा मामला सेट आहे, टाळ्यांचा मामला सेट आहे. अजून पण वाजते. एका कार्यक्रमात गेलो, शेवटपर्यंत कोपऱ्यात एक टाळी वाजवत होती, नंतर कळलं तंबाखू माळतायत. असो, चला, टाळ्यांचं एक गणित सांगतो, नंतर चालू करतो, दुकान उघडतो माझ्या कॉमेडीचं. टाळ्यांवरती कोणताही कर लागला नाही, कोणताही टॅक्स लागला नाही, कोणताही GST लागला नाही, कोणताही CGST लागला नाही. फक्त परमेश्वराने जे 2 कर दिलेले आहेत त्यातून काहीतरी करून जर कलाकारांना आशीर्वाद देऊ शकता तर ते आपल्या जोरदार जोरदार टाळ्या असतात मित्रांनो. चला, लोक बोलतात कलियुग आलंय, मी बोलतो कलियुग ना आलंय, मोबाईल युग आलंय. आणि या मोबाईल युगात सर्वात डेंजर, सर्वात भयंकर बिमारी आली आहे, ती म्हणजे सेल्फी. खास करून बघा, कॉलेजला जाणाऱ्या मुली सेल्फी कशा काढतात. परवा दादर स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1ला जसा मी उतरलो, कॉलेजला जाणारी मुलगी सेल्फी काढवती. चेहरा असा काय बनवतात की समोरचा प्लॅटफॉर्मवरचा मुलगा हसायला लागतो. केस मोकळे सोडले होते. एक्सप्रेशन बघा, एक्सप्रेशन आवडले तरच टाळ्या वाजवा. तिचे एक्सप्रेशन असे होते. तोंड असं काय करतात, असं वाटतं चिंचेचं लोणचं खाऊन आले. लाडात प्रेमात ती सेल्फी काढवती. समोर प्लॅटफॉर्मवरती बूट पॉलिश करणारा बसलेला, त्याला वाटलं बॅक कॅमेराने त्याचा फोटो काढते. तो फुकटमध्ये खुश. एवढा खुश झाला, एवढा खुश झाला, बुटं पण घासतोय. तिच्याकडे पण बघतो, शेजारी संत्रेवाला भैया बसला, त्याला पण एक्सप्रेशन देतो. तिन्ही काम एकत्र. संत्रेवाला हुशार होता, त्याला माहिती आहे सेल्फी काढते, फोटो न काढत. संत्रे सोलता सोलता तो सांगायला, ये त्योहार फोटो नहीं निकाल रही, शकल देखो कैसा चुचुंदरी की तरह की, ससुर का नाती सेल्फी निकाल रही. महिलांना पण वेळ लागला सेल्फी काढायचा. लग्नाचा सीझन चालू झालाय. परवा लग्नामध्ये गेलो, वहिनीने खूप सुंदर मेकअप केला होता, गेटअप केला होता. लगेच व्हॉट्सअपला सेल्फी काढतात, व्हॉट्सअपला DP ठेवतात. जेवण चालू झालं की महिला तारीफ करतात, चण्याच्या झाडावर मैत्रिणी चढवतात. वहिनी फार सुंदर DP ठेवलाय हो, लिपस्टिक एकदम झाक आहे. लिपस्टिक झाक आहे म्हटल्यावर जबरदस्ती नवऱ्याची तारीफ करतात. आवडली का लिपस्टिक? त्याचं काय ना, गेल्या महिन्यात माझा नवरा पॅरिसला गेलेला ना, लोरियल पॅरिस. सगळ्या मैत्रिणी हैराण परेशान. एक हिचा नवरा एवढं प्रेम करतो की पॅरिसला जाऊन लोरियल पॅरिसची लिपस्टिक आणली. एक आमचा नवरा जो कधी स्टेशनवरनं गजरा नाही आणत, गजरा बोलून कचरा करून निघून गेले. तिची जुनी मैत्रीण मध्यंतरी भांडण झालेलं, ती येऊन भांडाफोड करते. आली मोठी लोरियल पॅरिस. तोंड बघितलंस काय? लोरियल पॅरिस. परवा माझ्या समोरून घेतला, तुझ्या समोरून घेतला, तू पण पॅरिस नाही का? सांगते लोरियल पॅरिस घेतला, लोअर परेल वरना. धन्यवाद. खूप बरं वाटतं आज आपल्या सर्वांना आम्ही हसवतोय, एंटरटेन करतोय. आम्हा कलाकारांचं सौभाग्य आहे असं आम्ही समजतो. आणि महिलांची संख्या पण खूप आहे. जरा महिलांनी स्वतःसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता ती संख्या का जास्त आहे ते सांगतो, कारण की सर्व सिरियल संध्याकाळच्या महिलांसाठी लागतात, बरोबर ना? 6 वाजले की होम मिनिस्टर, घरच्या होम मिनिस्टर होऊन बसतात. मुलाला रिमोटच देत नाही, त्याला कार्टून बघायचा असतो, तो मस्का लावतो. मम्मी छोटा भीम लाव, मम्मी छोटा भीम. मम्मी बोलते थांब, तुझा पप्पा येतोय मोठा भीम. सर्व सिरियल्स महिलांसाठी. काय दिया, परदेश, माझ्या नवऱ्याची 2दा बदललेली बायको, दिया और बाती. एवढे वर्ष झाले त्याचं नाव अखंड ज्योती ठेवलं पाहिजे. एवढे वर्ष दिवा चालतोय. सर्व सिरियल्स महिलांसाठी. आणि महाराष्ट्रात आताचे जे सिरियल्स आले ते सिरियल नाही, प्रश्न आहेत. प्रत्येक सिरियलच्या मागे एक प्रश्न आहे. स्टार प्रवाहाला येतं आई कुठे, त्याच्यात पप्पाच सगळं काय करताना दाखवलंय. मम्मीला क्लीन चिट, आई कुठे काय करते, मम्मीला क्लीन चिट. दुसरा सिरियल तो काय घडलं त्या रात्री, CCTV बघा. आम्हाला कशाला विचारते, येऊ कशी तशी, मी नांदायला ओला कर, उबेर कर, रिक्षा कर, टॅक्सी कर, ST कर, यायचं ते नाही तर राहू दे. दुसरा सिरियल तो सुख म्हणजे नक्की काय असतं, लग्न करून बघ मग दुःख म्हणजे नक्की काय असतं ते कळेल.
सांग तू आहेस का, त्याला विचार, मला कशाला विचार. सर्व प्रश्नार्थक सिरियल आणि सर्व लेडीजसाठी पुरुषांसाठी कोणताच चॅनल आहे का? चॅनल एकच चॅनल आहे. सकाळी 5 वाजता लावलं, थंडी उन्हाळा हिवाळा काही असू दे, बाबा रामदेव येतात. चालू केले की चालू होतात. करे 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 कर ले सो गए यो कैसे हो गए. महिलाओं को आगे आने दो, पुरुषों को पीछे रहने दो. महिला आगे तो पापा को योगा के लिए बप जाता है. महिला पण ऐकून चटई घेऊन पुढे, बाबाने बोलवलंय टे 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 टे. 15 मिनिटात मागे. नवरा होता, बाबाने बोलवलं, पुढे गेले, मागे कशाला आली, मागे कशाला आली, म्हणजे नीट बघा, बाबा डोळा मारतो. पण खूप बरं वाटतंय, डिसेंबर आहे, मंथ एंडिंग येईल, त्याच्याबरोबर इयर एंडिंग येईल. आणि इयर एंडिंग आल्यावर 31 हा मला वाटतं राष्ट्रीय सण म्हणून घोषित करायला हरकत नाही. कारण 31ला एवढी धमाल मुंबईत होते की विचारू नका. आणि त्याचा रिपोर्ट सकाळी येतो 1 जानेवारीला. मी लालबाग काळा चौकीला राहतो, तिकडे 3 मैत्रिणी 3 महिला एकत्र आल्या होत्या. जेव्हा 4 पुरुष एकत्र येतात त्यांचा विषय असतो, चर्चेचा विषय असतो पॉलिटिक्स. आणि जेव्हा 3 महिला एकत्र येतो त्यांचा विषय असतो नवरा. माझ्या नवऱ्याने किती दारू पियाले ते सांगत होते. 3 बायका महाराष्ट्रातील. बघा, कोसाकोसानी भाषा बदलते आणि भाषेची गंमत ही तुम्हाला महाराष्ट्रात बघायला भेटते. आणि ती बघायला भेटते ती म्हणजे मुंबईत. छोट्या स्वरूपात आपण मुंबईत ती धमाल बघू शकतो. 3 मैत्रिणी एकत्र आले, 1 जानेवारीला सांगतायत माझा नवरा किती दारू पिऊन आला. पहिली सांगते, चिपळूण संगमेश्वरची बाई आहे, ती आपल्या भाषेमध्ये सांगते नवऱ्याने काय धमाल केली. आता मागल्या टायमाला काय 31 साजरं केली नव्हतं, काही समजली. या टायमाला केली नाही, त्याचा रोजचाच प्रोग्राम आहे. सूर्य मावळला का लिव्हर खवळला, काल कायचं जास्तच खवळलेलं काय सांगून. मागल्या टायमाला तसंच केली नव्हता. मैत्रिणी म्हणते तसंच केलं, पण तू दारू कशाला पियाला देते. दारू कशाला पियाला देते म्हणजे दारू पिऊन आला माझी तारीफ करतो, मला जिनता मन बोलतो. दारू पिलर जिन, हा दारू पिला जिनता मन, उतरल्यावर जुना सामान, काय बोलत त्याचा पत्ता नाही. पण काल काय जाता मित्रांच्या नादाला लागले, चांगली ढोसून आलेलं आहे. आम्ही हाऊसिंग बोर्डमध्ये राहतो, चुकून बाजूच्या बिल्डिंगमध्ये गेलेलं आहे. नंतर त्याला उचलून आणून मारून झोपलेलं, अजून झोपलेलं कोमामध्येच गेलेलं आहे. ते झालं. दुसरी बाई आगरी बाई कौतुक करते, हिच्या तुझा आवरा पिलता बाजूच्या बिल्डिंगमध्ये चलता, माझा पण फुल तरट बोल ना. क्रिकेटमध्ये विराट कोहली, माझ्या घरी तरट कोहली. आवरा पिलता तुझा बाजूच्या खोलीन जेलता, बाजूच्या बिल्डिंगमध्ये जेलता, माझा बाजूच्या खोलीन जेलता. सगळ्या बुटकी पार्लरवाल्या पोरे राहतात, त्यांच्या मुंडीव पाय देऊन आला बोल. रास मारला, रात्री हलत सकाळी आंबे हलत. तिसरी टेन्शनमध्ये कोल्हापूरच्या पाटीलबाई, कपाळावर आट्या, दिलीप कुमार बोड. त्या दोघींना राहुल आणि त्याने विचारलं, आमचं चुकन मागत घरी आलेलं आहे, तुझं हरवलेलं दिसतंय, चल काल्याचुकी पोलीस स्टेशनला जाऊया. ते बोलले तसं काय नाही, काल रातच्याला घरला आलते, काल रातच्याला घरला आलते, तू तर सोडणार नव्हते. तसं काय नाही, काल रातच्याला घरला आलते, मी तर जायला देत नव्हते. मला बोलले पिक्चर बघायला जातो मित्राबरोबर. कोणता? कट्यार काळजात घुसली. घरी येऊन बघते तर क्वार्टर काळजात घुसले. तुमच्या नवऱ्यासारखा इकडे तिकडे भटकला आणि माझा नवरा माझ्या घरी आला, चांगली गोष्ट आहे. घरी आलं मग कपाळाला आट्या कशाला पाडलेलं आहेस, काय झालं ते इसकडून सांगाय समजली. तर तिने सांगितलं इसकडून. तसं काय नाही, काल रातच्याला घरला आलते, घरी आले, बुट काढले, मोजे काढले, हातपाय धुतले, जेवाय बसले, 2 चपात्या वाढल्या, 3री वाढाय गेले. माझ्याकडे बघून बोलतात, अक्का कवा आलीस. थँक्यू सो मच. काही विनोद लगेच कळतात, काही दुसऱ्या दिवशी, काही तिसऱ्या दिवशी. जेव्हा कळेल तेव्हा असा आनंद व्यक्त करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. लहान मुलं खरोखर आता एकापेक्षा एक तुम्ही परफॉर्मन्स बघताय. जेव्हा आम्ही लहान होतो स्टेजच्या आजूबाजूला पण भटकत नव्हतो, एवढं आम्ही घाबरायचो, स्टेज फिअर होती. पण आताची मुलं खरोखर एकापेक्षा एक सरस झालेली आहेत. DIDमध्ये असे डान्सचे प्रकार येतात की CID वाले पण शोध लावू शकत नाही. एक असे डान्स प्रकार, बापरे बाप. जेव्हा आम्ही लहान होतो, आपण तेव्हा लहान होतो, 95-96ची गोष्ट तुम्हाला सांगतो. तेव्हा चाळीमध्ये दिवाळी असायची आणि दिवाळीला कुठेतरी आम्हाला स्टेज मिळायचा. आणि त्यावेळी लहान मुलं डान्स शिकायची. एक ताई असायची बिल्डिंगमध्ये, ती डान्स शिकवायची. आठवडाभर मेहनत घ्यायची, तरी ती लहान मुलं असल्यामुळे ती विसरायची, त्यांना विसर पडायचा स्टेपचा. आणि चालू शोमध्ये ते विसरू नये म्हणून ताई तिकडनं फॉलो द्यायची. इथे परीक्षक बसलेत, मुलं डान्स करतात, नाच रे मोरा, नाच रे मोरा आंब्याचे वना, विसरला की नाच. ताई तिकडनं जीव लावून
तिकडनं मोर नाचवायची. परीक्षकांना कळायचा कुठेतरी मामला सेट आहे, ते आपसात डिस्कस करायचे. मला वाटतं फॉलो करते, मागे बघूया. मागे बघितलं, टाईचे एक्सप्रेशन चेंज. परीक्षकांनी बघितलं की चेंज. मोर राणीबाग फिरून आला. धन्यवाद. ही फक्त झलक होती, अजून बरंच काही बाकी आहे. मी तुम्हाला शब्द देतो, मी पुन्हा येईन परफॉर्म करण्यासाठी. धन्यवाद. चला, आमचा टाइम वाढवलेला आहे. बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. पॉलिटिशियन परत आहे ना एंट्री. बोललोय तर आता मुंबईमध्ये मध्यंतरी गेम आला होता पॉकीमॉन गो नावाचा, माहिती आहे तुम्हाला? त्यामुळे लहान मुलं हरवत होती आणि अशा वेळी तो गेम बॅन करण्यात आला आणि त्याबद्दल सर्व नेते मंडळींना विचारण्यात आलं. सर्वात पहिलं ज्येष्ठ श्रेष्ठ शरदचंद्र पवार साहेबांना विचारण्यात आलं की या गेमबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही मुलांना संबोधित करा. तर ते त्यांच्या भाषेमध्ये संबोधित करतात, त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त करतात. माननीय सन्मान्य शरदचंद्र पवार साहेब. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मानाचा मुजरा करून महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण येत आहे. त्या औद्योगिकरणासोबत तंत्रज्ञानाची जोड दिली तर आपल्याला मला वाटतं शेतीविषयक गोष्टीमध्ये आपल्याला सुधारणा करता येईल. तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून लहान मुलं भटकत आहे, त्यातला कुठेतरी जागेवर आल्याचं काम आपण केलं पाहिजे. नक्कीच भारत हा सुजलाम सुफलाम होईल आणि भारत ही पुन्हा शहरी क्रांती करू शकतो तर तंत्रज्ञानाची जोड आपण त्यांना दिली. एवढं बोलून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही अजितदादा पवार यांना विचारू शकता. अजितदादाला विचारण्यात येतं, काका चुकलो. आज ज्या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं त्या पॉकीमॉनच्या नादाला लागून त्याच्या मागं जाऊन कधी मी धरणावरती पोहोचलो माझंच मला कळलं नाही. त्यानंतर सध्या आपण मुलुंडमध्ये आहोत आणि मुलुंडचं एक नाव जे रोज टी व्हीवरती दिसतं आणि खरोखर खूप चांगलं कार्य करत असतात, म्हणजे माननीय सन्मान्य किरीट सोमय्या साहेब. त्यांना पण विचारण्यात होतं या गेमबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. मला वाटतं पॉकीमॉन गो नावाचा जो काय गेम आलेला आहे त्याचा पेन ड्राईव्ह माझ्याकडे आहे, त्याला मी डिलीट करणार आहे कारण मी डिलीट सोमय्या आहे. धन्यवाद. त्यानंतर नारायण राणे साहेबांना विचारण्यात येतं, कोकणाच्या विकासासाठी आज या ठिकाणी सांगत असताना आमचं लक्ष चिपीच्या विमानतळावर आहे आणि अशा वेळी कोकणात घुसखोरी होत असताना नक्की पॉकीमॉन कोणत्या मार्गाने येतोय याच्याकडे लक्ष ठेवणं आमचं काम आहे. आज केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद भूषवत असताना महाराष्ट्रातल्या देखील छोट्या छोट्या गोष्टीवर आमचं लक्ष आहे आणि नक्कीच त्याच्यावर आम्ही प्रहार करू. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सिंधुदुर्ग. त्यानंतर अजून दोन आवाज, ते म्हणजे माननीय सन्मान्य अण्णा हजारे साहेब. त्यांची टिपिकल स्टाईल आहे, भारत माता की वंदे मातरम. ये पॉकीमॉन गो नाम का जो गेम आया है वो पूरा युवा पीढ़ी का सत्यानाश करने के लिए आया है. मुझे लगता है पॉकीमॉन को पकड़ने की ज़रूरत नहीं है. अगर पकड़ने का है तो देश के सबसे बड़े पॉकेटमार को पकड़ो जो 1300 करोड़ का 900 करोड़ का चूना लगा के बाहर गए, इधर का धन उधर लेके काला धन लेके गए, उनको पकड़ के लेके आओ. इतना ही बोल के मैं इधर रुकता है. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वात शेवटचा आवाज सध्याचे उपमुख्यमंत्री दोन आहेत, मग अशी एक आवाज दुसरा आवाज ते म्हणजे सन्मान्य माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. हा विषय डायरेक्ट विधानसभेत घेऊन गेले. अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगायला गेलो तर हा पॉकीमॉन महाराष्ट्राला लागलेला ग्रहण आहे आणि तो सारखा डिलीट करून देखील एकच वाक्य बोलतोय, मी पुन्हा येईन, 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 मी पुन्हा केव्हा तरी येईन. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. अजून काय?